नमस्कार. भारतामध्ये विदाऊट डोनेशन आपलं एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतात. पण तुमचं बजेट जर 11 लाख पर इयरच्या वर असेल तरच या व्हिडिओला सविस्तर बघा, अन्यथा व्हिडिओ स्किप करा. दुसरा विषय, तुम्ही जर जिजाऊ अकॅडमी जॉईन केलेली असेल तर तुमच्याकडे एक युनिक नंबर दिलेला आहे की ज्यावर मेसेज आणि कॉल अगदी ताबडतोब लागतो, ताबडतोब मेसेजला रिप्लाय येतो, जो पब्लिक नंबर आहे. तर तो तुम्ही यूज करू नका, कारण हा सर्वांसाठीचा कॉमन नंबर आहे. आपले सर्व महाराष्ट्रीयन विद्यार्थी यावर ट्रॅफिक जास्त असतो. तुम्ही जॉईन आहात, तुमच्याकडे वेगळे नंबर आहेत, तर तोच तुम्ही यूज करायचा. आता बघा, आपल्याला दोन सर्वोत्तम जे मार्ग आहे एमबीबीएस विदाऊट डोनेशन, ते सुद्धा भारतामध्येच, तर हे डिस्कस करायचे. आणि या काउन्सिलिंगसाठी आम्ही ग्रुप बनवतोय आणि या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त 50 ते 60 विद्यार्थी घेण्याचा एक विचार सुरू आहे. तर त्यामुळे रजिस्ट्रेशन खूप लवकर क्लोज होऊन जातील. या 1-2 दिवसांमध्ये सुद्धा हे सगळं कंप्लीट होऊन जाईल. जर जॉईन करायचं असेल तर थोडं व्हिडिओ सविस्तर बघा, नंतर निर्णय घ्या. आणि तुम्हाला जॉईन कसं करायचं तर हे सुद्धा मी नंतर या व्हिडिओमध्ये सांगतोय. पहिला पर्याय आपल्याकडं की यामध्ये आपण विचार करूया डीम्ड युनिव्हर्सिटीजचा. आता डीम्ड युनिव्हर्सिटीज मध्ये जायचं असलं तर जे फी स्ट्रक्चर आहे तर हे खूप जास्त असतं. पण जर तुमचं फी स्ट्रक्चर डीम्ड युनिव्हर्सिटी मध्ये जाण्यासारखं नसेल, 11-12 लाख पर इयरची तयारी असेल, तर आपला जो दुसरा विषय आहे तर तो आहे यूपी एमबीबीएसचा. आता यूपी एमबीबीएस मध्ये मग सर मार्क्स किती लागतील काय, तर हे सगळं या व्हिडिओमध्ये, या पीडीएफ मध्ये कट ऑफ सह दिलेलं आहे. तुम्ही जर समजा यूपी एमबीबीएस जॉईन करायचा असेल, तुम्ही यूपी एमबीबीएस असा व्हॉट्सअप मेसेज करा. हे पीडीएफ तुम्हाला शेअर करण्यात येईल, बाकी डिटेल्स पाठवण्यात येतील. त्यानंतर जर डीम्ड एमबीबीएस करायचं असेल तर डीम्ड एमबीबीएस असा व्हॉट्सअपला मेसेज करा. दुसरा कुठलाही मेसेज करू नका. जर ही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फक्त यूपी एमबीबीएस, यूपीची माहिती तुम्हाला मिळेल. डीम्ड एमबीबीएस, डीम्ड एमबीबीएस ची माहिती तुम्हाला मिळेल. पण तुम्ही जर अगोदरच जिजाऊ अकॅडमी जॉईन केलेली असेल तर तुम्हाला जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरला ते मेसेज करा, जेणेकरून फास्ट रिप्लाय येईल. बघा, आता आपण बघूया की आपलं जे बजेट आहे तर ते साधारण एक 11-12 लाख पर इयरचं आहे आणि आपल्याला एमबीबीएसच करायचं. आता यासाठी मार्ग कोणता? अगोदर कुठलीही सीट बुकिंग करायचं काम नाही. फक्त गरज असते एका परफेक्ट काउन्सिलिंगची. यामध्ये मॅनेजमेंट कोटा नाही. 2020 पासून 21 पासून महाराष्ट्रातले एवढे मुलं यूपी साईडला जात आहेत. दरवर्षी ऍडमिशन आहेत. प्रत्येक कॉलेजला महाराष्ट्रातले मुलं आणि मुली आहेत. निर्णय तुम्ही नंतर घेऊ शकता, पण अगोदर व्हिडिओला सविस्तर ऐका. काही हिडन गोष्टी आहेत की ज्या या व्हिडिओमधून थोड्याफार मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. यानंतर जर तुम्ही ग्रुप जॉईन केला तर त्या ग्रुपला अजून काही गोष्टी सांगण्यात येतील, कारण हे पब्लिकली सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नसतं. तर त्यामुळे मग ते 1 to 1 सांगण्यात येतं ग्रुपवर. आता बघा, आपण काय करूया, तर आता हे नॉन मायनॉरिटी एमबीबीएस कॉलेजेस आहेत यूपी मधले, तर याचा विचार करूया. याचा विचार करत असताना कट ऑफचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. कारण आता समजा हे जीएस हापूर कॉलेज आहे, यामध्ये मग सर आता यामध्येच आपण सीट तुम्ही आम्हाला मिळवून द्याल का? तर एक लक्षात घ्या, यूपीला मॅनेजमेंट कोटा नाही. तुम्हाला जर कोणी असं सांगत असेल की 5 लाख रुपये द्या आणि मी तुम्हाला 100% कोणत्या ना कोणत्या कॉलेजमध्ये सीट मिळवून देतो, विश्वास ठेवू नका. व्हिडिओला थोडं सविस्तर बघा. आपलं हे सगळं जे सुरू आहे तर हे विद्यार्थ्यांना गाईड करणं सुरू आहे. तर त्यामुळे मी पब्लिकली हे सगळ्या गोष्टी सांगतोय आणि तुम्ही जॉईन व्हायलाच पाहिजे. तर हा मुळीचा असा विषयच नसतो, कारण तसंही हे सगळं लिमिटेड घेणार आम्ही. 50-60 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप म्हणजे डीम्डचा आणि यूपीचा, आणि तो विषय संपवणार. तर त्यामुळे हे खूप लवकर क्लोज होणार आहे. आता बघा, आता हे जे कॉलेजेस आहेत स्क्रीनवर दिसणारे, तर हे सगळे नॉन मायनॉरिटी मध्ये येणारे कॉलेजेस आहेत. तर यामध्ये आम्ही 26 कॉलेजचं एक पीडीएफ बनवलेलं आहे. आता या 26 कॉलेजमध्ये अजूनही कॉलेज ऍड होतील, काही नवीन कॉलेजेस येतील. पण फी स्ट्रक्चर नेमकं कसं लागणार आहे ते बघा. आता जर या पीडीएफला जर तुमच्यापर्यंत समजा हे पीडीएफ पोहोचलं, आणि पोहोचणारच आहे, तुम्ही जर यूपी एमबीबीएस असा मेसेज केला तर तुम्हाला हे पीडीएफ 100% मिळणार. 2024 ची या जीएस हापूरच्या कॉलेजची फीज होती 11,78,892 रुपये. यामध्ये हॉस्टेल मेस जर आपण विदाऊट एसी जर का घेतलं तर 1.5 लाख रुपये हॉस्टेल मेसचा खर्च आहे पर इयरचा. विथ एसी जर केलं तर 1,75,000 रुपये आपल्याला लागणार आहे. म्हणजे 25,000 रुपये यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा द्यावे लागतील एका वर्षाचे. यानंतर ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी जाणार आहोत तर आपल्याला 3 लाख रुपये डिपॉझिट पे करावं लागतं. तर हे डिपॉझिट 4.5 वर्ष कॉलेजकडे राहतं, नंतर आपल्याला हे रिफंड होतं. यानंतर प्रत्येक वर्षी आपल्याला 85,600 रुपये
मागच्या वर्षी द्यावे लागायचे. यामध्ये थोडंफार इन्क्रीमेंट आता यावर्षी होऊ शकतं. कॉलेजच्या फीस थोड्याफार वाढू शकतात. हे 2024चं आहे. आता यानंतर हे जे फर्स्ट इयर आहे तर हे 17,14,492 विथ हॉस्टेल मेस आपल्याला दिसून राहिलं. यामध्ये सेकंड इयर पासून हे जे 3 लाख रुपये तर हे मायनस होतील. म्हणजे थोडक्यात हे 3 लाख मायनस केल्याच्या नंतर एक 14-15 लाख पर इयरचं बजेट कुठल्याही कॉलेजमध्ये जर आपल्याला ऍडमिशन मिळाली तर विथ हॉस्टेल मेस तुमचे 15 लाख रुपये पर इयर भरण्याची तयारी पाहिजे. आता सर मग जिजाऊ अकॅडमीचं काउन्सिलिंग जॉईन केलं तर 100% सीट मिळेल याची गॅरंटी आहे का? सांगायला काही जात नाही. पण लक्षात ठेवा तुम्ही कुठेही जॉईन व्हा, यूपी मध्ये 100% सीटची गॅरंटी नसतेच. हे सगळं मेरिटवर काम चालतं. तुमचे काउन्सिलिंग फी जमा करेपर्यंत म्हणायचं की सर तुम्ही फी जमा करा मिळते सीट, असा अकॅडमीचा विषय कधीही नव्हता आणि भविष्यात नसणार सुद्धा. तर त्यामुळं मेरिट लिस्ट नुसार होणार आहे. आपला रँक किती आलेला आहे तर तो आपल्याला चेक करायचा आणि आपल्याला कुठलं कॉलेज मिळू शकतं. जर समजा आपला रँक यूपी मध्ये बसण्यासारखा असेल तरच तुम्ही काउन्सिलिंग फी पाठवण्याचा विचार करा, अन्यथा काउन्सिलिंग फी पाठवू नका. जर तुम्ही पाठवली तर ती तुम्हाला रिफंड केली जाईल. बघा म्हणजे रिफंड केव्हा केली जाईल? जर समजा तुम्ही रँक तुमचा 10 लाखाच्या वर आहे आणि तुम्ही यूपीची काउन्सिलिंग फी पाठवली. आता जर होणारच नाही तर विनाकारण ती फी ठेवून फायदा काय? तर त्यामुळे ती रिफंड करावी लागेल. आता बघा आपण काय करूया तर या कॉलेजमध्ये आता हे जे फी स्ट्रक्चर आहे तर हे फी स्ट्रक्चर तुम्ही सविस्तर बघा नंतर, कारण यामध्ये आपल्याला टाइमपास नाही करायचा. आता थोडे काउन्सिलिंग फीचे डिटेल्स या पीडीएफ मध्ये इथं तुम्ही हे बघू शकता की काउन्सिलिंग नेमकं कसं केलं जाईल, काय केलं जाईल. आणि हे सगळं जे काउन्सिलिंग आहे तर हे एवढं व्यवस्थित केलं जातं की तुम्हाला कोणतीच अडचण येत नाही. कॉलेज जॉईन होईपर्यंत पण अडचण येऊ देत नाही. तर त्यामुळे काळजी करू नका. याचा हा जो नंबर आहे हा पब्लिक नंबर आहे. ज्यावेळेस तुम्ही ग्रुप जॉईन करता तर या नंबरला तुम्हाला मेसेज सुद्धा करायचं काम नाही, कारण तुम्ही जर यूपी काउन्सिलिंग जॉईन केलेलं आहे तर तुमच्याकडे एक वेगळा नंबर दिला जातो. त्या नंबरला जास्तीत जास्त 50-60-100 विद्यार्थ्यांचा ट्रॅफिक असतो. तर त्यामुळे त्याला केव्हाही तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केला ताबडतोब रिप्लाय मिळतो. कॉल केला कॉलवर आन्सर दिलं जातं. आता बघा पुढचं यामध्ये आपल्याला सीट मिळेल का? तर आता याच पीडीएफ मध्ये जर आपण स्क्रोल केलं तर हे बघा हे आहेत कट ऑफ कॉलेजेसचे आणि कट ऑफ सुद्धा आता हे जीएस अफोर 2020 मध्ये एवढा रँक होता. बघा मग आता तुम्हाला नेमकं चेक करायचं काय? नेमकं 21 मधला रँक, 22 मधला रँक, 23 मधला रँक आणि 24 मधला रँक. आता तुम्हाला तुमचं स्कोअर कार्ड काढायचं. स्कोअर कार्ड मध्ये जो रँक आहे ऑल इंडिया रँक, कॅटेगरी रँक नाही, ऑल इंडिया रँक. आणि ऑल इंडिया रँक चेक करत असताना तुम्हाला आपला रँक नेमका कोणत्या कॉलेजमध्ये बसतो तर हे बघायचं. स्क्रीनशॉट काढू नका, तुम्ही फक्त यूपी एमबीबीएस असा व्हॉट्सअप मेसेज करा दिलेल्या नंबरला. तुम्हाला हे पीडीएफ दिलं जाईल आणि यामध्ये तुम्ही तुमचा रँक कुठं बसतो तर हे चेक करा. आणि हे जे कॉलेजेस आहेत तर आता बऱ्याच ठिकाणी डॅश केलेलं आहे, कारण हे नवीन आलेले कॉलेजेस होते मागच्या वर्षी. तर त्यामुळे याचे कट ऑफ 21, 22, 23 चे नाहीये. आता जर तुमचा रँक यामध्ये बसत असेल तरच तुम्ही काउन्सिलिंग फीस पाठवण्याचा विचार करा यूपी एमबीबीएस साठी. आता राहतो प्रश्न की सर जस्ट क्वालिफाय यात पण नाही बसून राहिलं, मग दुसरा मार्ग कोणता? लक्षात घ्या यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अगोदर सीट बुकिंग करायचं काम नाही, फक्त आपल्याला काउन्सिलिंग करायची. आता दुसरा मार्ग कोणता? जर समजा यामध्ये आपला कट ऑफ बसत नसेल तर सेकंड पर्याय की जो थोडं फी स्ट्रक्चर मध्ये आपलं इन्क्रीज होणार आहे. जसं समजा यूपी मध्ये एक साधारण 15-16 लाखामध्ये हॉस्टेल मेस होऊन राहिलं, तसं जर आपला कट ऑफ म्हणजे मार्क्स कमी असतील, आपण जस्ट क्वालिफाय असेल कॅटेगरी मधून सुद्धा, आणि एक लक्षात घ्या यूपी मध्ये जायचं असेल तर तुमचा फिजिक्स केमिस्ट्री बायो 150 असेल त्यावर असेल तरच पैसे पाठवा, तसं फी पेमेंट करू नका. म्हणजे आम्ही 149 मार्क आहे आणि कॅटेगरीमध्ये पाठवू नका, कारण 150 पीसीबी पाहिजेत तरच ते काउन्सिलिंग होऊ शकतं. आता बघा पीसीबी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो 12वीचा. आता हे डीम्ड कॉलेजेस आहेत. आता हे काय की 2024 चे हे फी स्ट्रक्चर आहेत सगळे, आणि हे इयरली हॉस्टेल मेस सगळं टाकलेलं आहे. किती वर्षाचं हे सगळं कोर्स आहे हा पण टाकलेला आहे. आता यामध्ये बऱ्याच कॉलेजमध्ये काय होतं की दरवर्षी एक साधारण 5 ते 10% दरवर्षी इन्क्रीज होतं. तर त्यामुळे आता हे महाराष्ट्राचे कॉलेजेस समजा, आता हे जे एमजीएम नवी मुंबईचं कॉलेज आहे किंवा संभाजीनगर आपलं छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे, इथं जरी 21 लाख लिहिलेले असतील तर जेव्हा आपण ऍडमिशनला जाणार आहे तर हे 22.5 लाख 23.5 लाखापर्यंत जातं. तर त्यामुळं या पीडीएफ मध्ये जे फी स्ट्रक्चर आहे तर याला साधारण तुम्ही अजून 1 ते 1.5 लाखानं वाढवायचं. ठीक आहे, आणि 5 ते 10% दरवर्षी इन्क्रीज होणार आहे. काही कॉलेजेस इन्क्रीज करत नाहीत, पण बरेचसे कॉलेज जे आहेत यातले तर हे इन्क्रीमेंट घेतात.
आता मग महाराष्ट्रामध्ये सीट मिळेल का? समजा आपण डीम जॉईन केलं तर